विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी बारसागडे सर, मराठी विषय शिक्षक, तुमचे मराठीच्या तासिकेमध्ये स्वागत करीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे दोन विषय आहेत, मराठी आणि राज्यशास्त्र. तर आज आपण मराठीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. तर हे मराठीचं पुस्तक, त्याचं मुखपृष्ठ, आणि या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास अभ्यासक्रमाचे 5 भाग पाडलेले आहे. आणि या 5 भागापैकी पहिला आणि दुसरा भाग हा गद्य आणि पद्य म्हणजेच कविता आणि पाठ याच्यावर आधारित आहे. पहिल्या भागामध्ये 3 गद्य आणि 3 पद्य म्हणजे 3 पाठ आणि 3 कविता आहेत. सुरुवातीला स्वतंत्रतेचे स्तोत्र म्हणजे भारत मातेचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतंत्रतेचे स्तोत्र म्हणण्यात आले होते. तर त्याचे एक कवी आहेत विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. तर हे त्याच्यावर कृती नाही आहे किंवा प्रश्नोत्तर नाही आहे. बाकी त्याच्यानंतरचा जो सर्व काही गद्य आणि पद्य भाग आहे त्याच्यावर 80 मार्काचा आपला म्हणजे सर्व अभ्यासक्रम मिळून 80 मार्काचा त्याच्यावर विचारला जातो. त्याच्यानंतर भाग तिसरा आहे साहित्य प्रकार. तर या साहित्य प्रकारामध्ये नाटक हा एक साहित्य प्रकार आहे. म्हणजे मराठीचं साहित्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकी नाटक हा एक साहित्य प्रकार आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये 3 नाटकांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर भाग चौथा आहे उपयोजित मराठी. याच्यामध्ये म्हणजे असं शिक्षण आहे की त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या जीवनात त्याच्यामध्ये करिअर बनवू शकता, ते क्षेत्र निवडू शकता आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्यावसायिकता प्राप्त करू शकता. जसं की सूत्रसंचालन, एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला जर सूत्रसंचालनाची कला आली असेल तर तो त्याच्यामध्ये आपला करिअर करतो. तर अशा प्रकारे इथे मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी, रेडिओ जाकी अशा प्रकारचं तुम्हाला करिअर क्षेत्र इथं निवडता येईल किंवा त्याच्यामध्ये करिअर करता येईल. त्याच्यानंतर भाग 5वा आहे व्याकरण. आणि 80 गुणापैकी 12 गुणाचं व्याकरणावर आधारित कृती असते, प्रश्नोत्तर असतात. तर सध्या कोरोना महामारीचा काळ चालू आहे आणि भारतातच नाही तर जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या कोरोनाची बाधा होऊ नये, संसर्ग होऊ नये, त्याच्यासाठी सरकारने सर्व शाळा बंद ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्व शाळा बंद आहेत. आता शाळा बंद असल्यामुळे शिक्षण बंद राहू नये, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी सरकारने आदेश दिलेला आहे की विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्या तरी त्यांचं शिक्षण थांबवू नये म्हणून तुम्ही म्हणजेच शाळांना आदेश दिले, शिक्षकांना आदेश दिले की तुम्ही त्यांना ऑनलाईन एज्युकेशन द्या. म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या द्वारे शिक्षण हा विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करीत आहोत. तर आज आपण व्याकरणाचा 5वा भाग याला सुरुवात करूया. मी हा ग्रुप बनविला 2-3 दिवसाआधी. तेव्हाच त्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला की ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे निश्चित, त्यांनी सर्वच विषयाच्या पुस्तकं घ्यायच्या. मराठी आणि इंग्रजीची पुस्तक अत्यावश्यक आहे, त्याशिवाय आपलं शिक्षण होऊ शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे ते पुस्तक असणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपण त्याचा अभ्यास करू शकत नाही. तर असू द्या, आपण तुमच्याकडे पुस्तक आहे असं गृहीत धरतो. नसेल तरी मी त्या माझ्या पुस्तकातून जे शिकवत आहे शब्दशक्ती त्याचे फोटो काढून तुमच्यापर्यंत पोहोचवणार व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तर आज आपण शब्दशक्ती बघूया. तर शब्दशक्तीमध्ये शब्द असतात. तर आपली जी भाषा आहे
त्या भाषेच्या माध्यमातून आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत भाषेच्या माध्यमातून दुसऱ्याशी बोलत असतो. म्हणजे समाजात वावरत असताना माणसाचे आपले जे व्यवहार असतात, इतरांशी बोलणे, काही मागणे, म्हणजे विचारांची आदान प्रदान, देवाणघेवाण ही भाषेच्या माध्यमातून चालते. तर हा भाषेचा पहिला व्यवहार हा समाजामध्ये होतो. त्याच्यानंतर भाषेचा दुसरा व्यवहार म्हणजेच साहित्याच्या माध्यमात होतो. जसं एखादी साहित्यकृती निर्माण करायची असेल, जसं नाटक किंवा ग्रंथ लिहायचा असेल, कविता लिहायची असेल, गद्य लिहायचं असेल, तर ते म्हणजेच एखादा लेखक असतो, तो साहित्यकृती निर्माण करतो. साहित्यकृती निर्माण करताना तो शब्दाची निवड करतो. तर कोणते शब्द निवडले पाहिजेत याचे तो ठरवतो. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रकाराला चित्र तयार करताना कोणता रंग वापरायचा हे त्याला कळते, त्याचप्रमाणे एखाद्या साहित्यकाराला साहित्य तयार करताना कोणता शब्द तिथे टाकायचा, वाक्य तयार करताना शब्दरचना कशी असावी, हे जसं चित्रकाराला त्याचा रंगाचा अनुभव असतो, तसंच साहित्यकाराला त्याच्या शब्दाचा अनुभव असतो. त्याचप्रमाणे एखादा गायक आहे, गायकाला त्याचा सूर कसा लावायचा एखाद्या गीतावर आणि त्या सुरावरून त्याचं गाणं लोकांना आवडेल याचा तो प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे साहित्यकार हा त्याचं साहित्य तयार करताना, एखादी कविता रचताना, कविता बनविताना तो शब्दाची निवड करतो, शब्दाची रचना करत असतो. तर त्या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी व्याकरणामध्ये शब्दशक्ती सांगितलेली आहे आणि त्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत. तर शब्दशक्ती म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाचा अर्थ असतो, त्या अर्थाशिवाय दुसरा अर्थ लावण्याचे किंवा दुसरा अर्थ, एखाद्या शब्दापासून काही अर्थ निघतात. म्हणजे शब्दशक्ती म्हणजे काय, एखाद्या शब्दाला वास्तवाबरोबर अर्थ असतो, त्याच्याशिवाय दुसरा अर्थ सुद्धा त्या शब्दाच्या सामर्थ्यावरून त्या शब्दाचा दुसरा अर्थ निघतो. त्या शब्दाच्या सामर्थ्यालाच शब्दशक्ती असे म्हणतात. तर शब्दशक्तीचे प्रकार बघूया आपण. शब्दशक्तीचे प्रकार 3 आहेत. तर ते शब्दशक्तीचे प्रकार पाहण्याच्या आधी आपण हे 3 वाक्य बघा. 3 वाक्यामध्ये पहिला वाक्य, मी आज मोठा दगड पाहिला. पहिला वाक्य आहे, मी आज मोठा दगड पाहिला. वाचता बरोबर त्याचा अर्थ कळतो आपल्याला. दुसरं वाक्य आहे, त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. तिसरं वाक्य आहे, माझ्या मना बन दगड. तर या 3 वाक्याकडे बारकाईने बघा. दगड हा शब्द पहिल्या वाक्यातही आहे, दगड हा शब्द दुसऱ्या वाक्यात आहे, दगड हा शब्द तिसऱ्या वाक्यातही आहे. परंतु हे 3ही वाक्य याच्यामध्ये हा जर पहिला वाक्य सोडला तर हा दुसरा आणि तिसरा वाक्य याच्यामध्ये त्या दगड या शब्दाच्या अर्थाच्या व्यतिरिक्त दुसरा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. तर ते जाणून घेणारी शब्दशक्ती, त्याच्यावरून शब्दशक्तीचे प्रकार पाडलेले आहेत. तर शब्दशक्तीचे प्रकार 3 आहेत. पहिला अभिधा, दुसरा लक्षणा, तिसरा व्यंजना. तर हा जो पहिला जो वाक्य आहे, मी आज मोठा दगड पाहिला, तर हे अभिधा या शब्दशक्तीवरून त्याचा अर्थ आपल्याला कळतो. म्हणजेच वाचता बरोबर त्याचा अर्थ आपल्याला कळतो. दगड म्हणजे या शब्दाचा अर्थ आपल्याला शब्दकोशात पाहायला मिळतो, किंवा आपण त्याचा अर्थ आपल्या नजरेपुढे एक पाषाण किंवा एक गावरान भाषेमध्ये आपण त्याला गोटा म्हणतो, मोठा दगड. तर अशा प्रकारे अभिधा या शब्दशक्तीच्या प्रभावाने दगड या शब्दाचा अर्थ आपल्याला किंवा या वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो. तर अभिधा या शब्दशक्तीची वैशिष्ट्ये आज आपण हे अभिधा शब्दशक्तीच पाहू. म्हणजे
पहिला वाक्य हा अभिधा शब्दशक्तीच्या प्रभावानुसार त्याचा अर्थ कळतो. तर अभिधा शब्दशक्तीचे वैशिष्ट्य बघूया. पहिला वैशिष्ट्य आहे की ही अभिधा शब्दशक्ती ही 3 शब्दशक्तीपैकी पहिली शब्दशक्ती आहे. म्हणजे शब्दांच्या शक्ती 3 आहेत: अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. तर आपण अभिधेविषयी माहिती पाहत आहोत. अभिधा शब्दशक्तीचे वैशिष्ट्य. पहिला वैशिष्ट्य आहे ही शब्दांची पहिली शक्ती आहे. म्हणजे ज्या 3 शब्दशक्ती सांगितलेल्या व्याकरणामध्ये त्याच्यापैकी पहिली शब्दशक्ती म्हणजेच अभिधा शब्दशक्ती. दुसरं वैशिष्ट्य आहे वाचल्याबरोबर त्याचा अर्थ कळतो. जसे 3 वाक्यापैकी पहिला वाक्य वाचता बरोबर त्याचा अर्थ आपल्याला कळतो. दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळायला थोडंसं डोकं लावावं लागते. म्हणजे दुसरा वैशिष्ट्य वाचल्याबरोबर त्याचा अर्थ कळतो. तिसरा वैशिष्ट्य आहे अर्थ शब्दकोशात असतो आणि या शब्दातील काही जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ आपल्याला शब्दकोशात भेटतो किंवा ते शब्दकोशात सामावलेले असतात. आणि चौथा वैशिष्ट्य आहे अभिधा शब्दशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. अभिधा शब्दशक्तीच्या सहाय्याने त्या वाक्याचा जो अर्थ वाचता बरोबर आपल्याला कळतो त्याला वाच्यार्थ, म्हणजे वाचल्यानंतर त्याचा लगेच अर्थ कळणे, समजणे, त्याला वाच्यार्थ असे म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीचे प्रकार किती व कोणते, अभिधा शब्दशक्ती नुसार आपण वाक्य कसे ओळखायचे, अभिधा शब्दशक्तीचे वैशिष्ट्य कोणते याच्याबद्दल माहिती बघितलेली आहे. उद्याला आपण शब्दशक्ती बाकीच्या म्हणजे लक्षणा आणि व्यंजना म्हणजे याच्या नंतरच्या पिरियडला लक्षणा आणि व्यंजना या 2 शब्दशक्तीविषयी माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत भेटूया पुढच्या पिरियडला. तोपर्यंत नमस्कार.